माझी केटी झालेली वसवाल सर महाजन सरनी केली. मला नवीन जन्म दिला त्यांनी. आता मी खूप छान आहे, म्हणजे मी चालू शकतो. पहिले मी चालू नाही शकणार, चालू शकत नव्हतो मी. मला राहून राहून चक्कर यायची, असं ऑटोमॅटिक खाली पडून जायचो मी. तर महाजन सरला भेटलो, माझं सरनी व्यवस्थित केलं मला. तू किडनीचा आजार तुला 9व्या वर्षापासून होता. तू मेडिसिन वगैरे घ्यायचा, तू रेग्युलर मेडिसिन घ्यायचा की काही मेडिसिन मध्ये मध्ये न घेतल्यामुळे काही तुला अडचणी आल्या, आजार फास्ट वाढला, असं काही तुझा अनुभव? नाही, मेडिसिन घ्यायचो सर मी. रेग्युलर मेडिसिन. माझं दुखायला लागलं तर मेडिसिन घ्यायचो मी. कोणाला विचारित नव्हतो, काही नव्हतं. आणि किती वर्ष बिना डायलिसिसचं तुझं? मला कमीत कमी 23 पासून झालं सर. मग डायलिसिस वर किती दिवस होता? डायलिसिस फक्त 10 डायलिसिस केल्या फक्त मी. तर एकंदरीत एक प्रिएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांटचा जो प्रकार असतो तशाच पद्धतीचं थोडंसं वेगळं ट्रान्सप्लांट याच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे आम्ही जनरली सांगत असतो की प्रिएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट हे सर्वात चांगलं आहे. म्हणजे जो रुग्ण किडनी फेल्युअरने ग्रस्त आहे तो डायलिसिसवर न जाता, काही महिने काही वर्ष डायलिसिस न करता, डायलिसिस ची ट्रीटमेंट सुरू होण्याच्या आधीच किंवा सुरू झाल्या त्याच वेळेला ट्रान्सप्लांट जर केलं तर त्याचे रिझल्ट हे सर्वात चांगले असतात. आणि याच्या बाबतीत हे जवळपास तशाच पद्धतीचं करण्यात आलं. काही टेक्निकल गोष्टींमध्ये कधी कधी 5 ते 10 डायलिसिस सेशन्स करावे लागतात, पण असं डायलिसिसवर जास्त महिने न राहता ट्रान्सप्लांट केलेल्यांच्या किडनीचे रिझल्ट आणि डायलिसिसवर असणारा खर्च, वेळ, मनस्ताप आणि रिस्क ही सगळीच कमी होत असते. त्यामुळे आपण सहसा तुमच्याही संपर्कात आलेले रुग्ण कुणी असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, तर त्यांनाही तुम्हालाही कधी विचारलं तर तुमच्या सर्वांचाच अनुभव असेल डायलिसिसवरचा अनुभव आणि ट्रान्सप्लांट नंतरचा अनुभव. यामध्ये ट्रान्सप्लांट नंतरचा अनुभव कितीतरी पटींनी चांगला आहे. तर हे तुम्ही इतर रुग्णांनाही जनजागरणामध्ये वापरलं पाहिजे. जसं कोतुळकर सरांनी विषय मांडला होता की ग्रामीण भागात ह्याचे अवेअरनेस काहीच नाहीये, तर त्या अवेअरनेस मध्ये आम्ही कमी पडतो आणि आमचा साथ तुम्ही सगळे देऊ शकता. तर हे अवेअरनेस होणं गरजेचं आहे.